आम्ही पण मुंबई सोडून आलेलो, पहिल्यांदा बॅकग्राऊंड मुंबईचं होतं आणि ते सोडून आल्यानंतर केमिकल फ्री आयुष्य कसं जगायचं. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगमी अर्थात विचारांच्या अगरीतला मी या युट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलेलो आहोत रत्नागिरीतील हरचेरी या गावी आणि हरचेरी गावातील हॅपी इको विलेज. येस, हॅपी इको विलेज. अच्छा, या ठिकाणी आहोत आणि येथे आपण आज पाहणार आहोत काळ्या हळदीची शेती आणि त्यांनीच इथे स्थापलेली आपली गोशाळा आणि गोमातेच्या विविध घटकांपासून बनवण्यात येणारे खत असेल, वस्तू असतील आणि येणारे पुढील यांचे काही प्रपोज गोष्टी आहेत, म्हणजे कार्यशाळा असतील किंवा गाईच्या शेणापासून विविध उपयोगी वस्तू किंवा शेणापासून गणपती बाप्पा यासारख्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये येथे उपलब्ध होणार आहे. तर आपण एकंदरीत या इथल्या ठिकाणाबद्दल आणि मुख्यत्वे आपण काळ्या हळदीबद्दल आणि काळ्या हळदीबद्दल असणारे प्रश्न आपण विचारणार आहोत आणि जाणून घेणार. तर ताई, सर्वप्रथम आपलं विगमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत. थँक्यू. आपल्या या हॅपी इको विलेज बद्दल आणि काळ्या हळदीच्या शेतीबद्दल काय संकल्पना आहे ती सांगा. सर्वप्रथम मी दादा तुमचा आभार मानते आणि ही जी संपूर्ण हॅपी इको विलेजची जी कन्सेप्ट आहे ही लोकांपर्यंत तुझ्यामुळे पोहोचणार आहे, तर त्याच्यासाठी मनापासून तुझा आभार मानते. थँक्स अ लॉट. आणि सर्व प्रेक्षकांचं पण मी मनापासून ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. हॅपी इको विलेजची थोडक्यामध्ये कन्सेप्ट मी सांगते. हॅपी इको विलेजमध्ये मुख्य 4 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे आम्ही पण मुंबई सोडून आलेलो, पहिल्यांदा बॅकग्राऊंड मुंबईचं होतं आणि ते सोडून आल्यानंतर केमिकल फ्री आयुष्य कसं जगायचं ह्या ज्या गोष्टी होत्या म्हणजे ते आम्ही जगण्याचा प्रयत्न करत होतो. ते सगळं केमिकल फ्री, हॅपी, आनंदी, निरोगी, सुदृढ आणि श्रीमंत हे सगळं आम्हाला एकत्र पाहिजे होतं आणि असं म्हणजे सगळीकडे हॅपीनेस असेल असं आयुष्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो. ते आता इथे थोडं थोडं बनत चाललंय. तर हॅपी इको विलेजमध्ये सध्या मुख्यत्वे 4 गोष्टी चालतात. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे केमिकल फ्री लिव्हिंग, म्हणजे आम्ही सगळं काही नैसर्गिक पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करतोय, राहण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर हे सगळं बनवता बनवता एक गोष्ट आम्हाला खूप पुढे घेऊन गेली आणि प्रोजेक्ट उभारायला पण त्याचा सपोर्ट झाला आणि लोकांना प्रचंड आवडली. ती म्हणजे काळी हळद. काळी हळद ही केमिकल फ्री फार्मिंग मधलाच एक पार्ट होती, पण दिवसेंदिवस लोकांना त्याचा इतका चांगला उपयोग व्हायला लागला आणि इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत ती पोहोचायला लागली, तर तो आमच्या प्रोजेक्टचा एक मुख्य भाग बनला. हळूहळू हॅपी इको विलेजमध्ये ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंटल सेंटर म्हणजेच काळी हळद संशोधन केंद्र असं एक केंद्रच आता उभं राहिलंय. की इथे एक छोटीशी मुवमेंट राबवतोय. त्या छोट्याशा मुवमेंटला आम्हाला खूप मोठं करायची इच्छा आहे. त्या मुवमेंटचं नाव आहे हर घर गाय. हर घर गाय म्हणजे प्रत्येक घरामध्ये, आणि गाय म्हणजे देशी गाय, भारतीय देशी गाय, ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी हा आमचा त्याच्या मागचा हेतू आहे. कारण आम्हाला इथे कळलंय जर गाय तुमच्याकडे नाही तर तुमचं आयुष्यच नाही. जर गाय आहे तर सगळं काही सेट होतं, म्हणजे शेती म्हणा किंवा सगळ्या गोष्टी सेट होतात. त्याच्यामुळे नैसर्गिक शेती, नैसर्गिक जगणं, सगळं हेल्थ या सगळं गाय असेल तर तो आपला बेस आहे. आणि हिंदू संस्कृतीचा पण बेस तो का बरं आहे हे आम्हाला इथे कळलं. तर ह्या गायीला वेगवेगळ्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं. ज्यांना पाळण्याची इच्छा असेल गाय, ते आमच्याकडे सहज एन्क्वायरी करू शकतात. आम्ही त्यांना गाय पाळण्यासाठी काही जरी मदत लागणार असेल, गोठा बनवण्यासाठी काही गरज लागणार असेल, ती मदत आम्ही निश्चित करू गायडन्सच्या बाबतीत किंवा गायी देण्याच्या बद्दल, तर ते मिळवून देऊ शकतो. सो त्या बाबतीत पण आम्हाला संपर्क करू शकतात. पण आता सगळेच जण काही गाय पाळणार नाही, मग त्यासाठी त्यांच्यासाठी गायीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, आपल्या रोजच्या आयुष्यात लागणारे गायीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स हे आपण तयार करतोय. तर सुरुवात आता 3 प्रोडक्ट्स पासून झालेली आहे. आता इनिशियली आमचं गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, ज्या आपण रोज घरामध्ये जाळू शकतो आणि सिंपल आहे. गोवऱ्या ठेवा, त्याच्यावर छोटासा भीमसेनी कापूर ठेवा, पेटवा, छान धुरी तयार होते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला मच्छर घालवण्यासाठी वेगळं काही जे आपण 200-200 रुपयाची औषधं आणतो आणि केमिकल श्वसन करतो, तर त्या गोष्टी कम्प्लिटली बंद होऊ शकतात. ऑर्गॅनिक लिव्हिंगचा पहिली पायरी केमिकल इनहेलेशन बंद होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, आम्ही धूप बनवतो, हवन सामग्री टाकलेलं धूप, आणि हे वास्तूसाठी खूप उपयुक्त पडतात. ज्यांच्याकडे वास्तुदोषाचे काही प्रश्न असतील असे असतील तर त्यांच्यासाठी हे धूप आणि त्यांच्यासाठी स्पेसिफिकली बनवलेल्या गोवऱ्या, त्याच्यामध्ये हवन सामग्री टाकलेली असते. सो वास्तुदोष नष्ट करण्यासाठी किंवा ते मॅनेज करण्यासाठी, आपल्याला स्वतःला पीस ऑफ माइंड मिळण्यासाठी हे धूप खूप छान कामी येतं. सो त्यांना प्रचंड मागणी आज आहे. जेवढी पण मागणी येते आम्ही पुरे करू शकत नाही आहोत, अशा कंडिशनमध्ये आम्ही आज तरी आहोत. त्यानंतर जसं ओरिजिनल भीमसेनी कापूर, ओरिजिनल शंख वाजवण्यासाठी किंवा त्याचबरोबर असे गायीचे जे हे प्रोडक्ट्स किंवा साबण,
तर आपण जे केमिकल वाले साबण वापरतो त्याच्यामध्ये चरबी वापरलेली असते हो गुरांची, खरं आहे. आणि आपण आपल्या सगळ्या शरीराच्या प्रत्येक रंध्रामधून ते आपल्या आतमध्ये जात असतं. ते किती केमिकल आपण आत घेतो, बरोबर ना. बरोबर. सो गाईच्या दुधापासून आणि नारळाच्या तेलापासून असं एकत्र करून आम्ही साबण बनवतो. तो साबण पण आम्ही हा घरपोच आपलं लोकांना इथलं स्वतःचं इनोव्हेशन आपलं स्वतःचं आहे. अच्छा. ठीक आहे. सो हे घरपोच लोकांना आपण देतो. त्याचबरोबर पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये आता आम्ही गणपती बाप्पा येऊ घातले, तर गाईचं शेण आणि त्याला गोमय म्हटलं जातं. सो गोमय वसते लक्ष्मी ही मूळ सुभाषित आहेत, बरोबर. त्या गोमयापासून त्याचबरोबर लाल माती एकत्र करून त्याच्यापासून आम्ही गणपती बाप्पा बनवतो. ते कम्प्लिटली इको फ्रेंडली असतात. हे विसर्जित लगेच एक दिवसामध्ये म्हणजे 4-5 तासामध्ये विसर्जित होतात. तुम्ही घरात करू शकतात. विसर्जित झालेलं पाणी आपण सगळ्या झाडांना टाकू शकतो. बरोबर. त्यानंतर म्हणजे हे कम्प्लिटली इको फ्रेंडली असतं. वर्षभर आपल्याला घरामध्ये ज्या वस्तू लागतात, जिथे आपण प्लास्टिक वापरतो, खूप सारे रांगोळ्या आपण बनवतो प्लास्टिकच्या असतात, तर त्याच्याऐवजी मी गोमयाच्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत. गोमयाची लक्ष्मीची पावलं आहेत, गोमयाची तोरणं बनवतो आहोत. सो गोमयाच्या पणत्या असतील, तर ह्या सर्व गोष्टी ज्या असतील त्या आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. बऱ्याच जणांना घरामध्ये आता सारवण केलेली जमीन सगळ्यांना आवडते, पण शहरात कसं काय मिळणार ना सारवण कसं करणं. तर त्याच्याऐवजी तुम्हाला आम्ही ध्यान करण्यासाठी म्हणून शीट्स देऊ. त्या शीट्सवर बसून तुम्ही ध्यान करा. किंवा तुम्हाला चप्पल्स, ज्या स्लीपर्स आपण घरात वापरतो, त्या शेणाच्या बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. सो त्या जर दिवसभर तुमच्या पायात असतील तर 100% तुम्हाला खूप चांगलं आरोग्य मिळू शकतं. आणि जेव्हा त्या चपला खराब होतील, खराब झाल्यावर तर झाडाला टाकून द्यायच्या. सो त्याच्यातून तुमचं पोल्युशन पण वाचतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे जिकडे तिकडे गोमय आणि गाईचे पदार्थ जे आहेत, ज्याला पंचगव्य म्हटलं जातं. पंचगव्य म्हणजे दूध, गोमूत्र, गोमय म्हणजे शेण, त्यानंतर तिच्यापासून दही आणि तूप, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पंचगव्य, गाईपासून बनणारे 5 पदार्थ, ह्याच्यापासून ह्या सर्व गोष्टी आपण बनवतो. सेकंड थिंग, ह्याच्यातून आपण गाईचं बिलोना घी पण बनवतो, वैदिक पद्धतीचं तूप. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तूप सुद्धा आमचं खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याला. आणि मग ते म्हणजे दूध स्वतः आम्ही काढतो. दूध काढताना पण दोहन पद्धतीने, म्हणजे 2च आचळाचं दूध घेतो, 2 आचळाचं वासराला मिळतं. हा. सो कसं असतं ना, दूध खेचणं आणि गाईने दूध देणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. जेव्हा गाय दूध, वासरू जेव्हा लुचत असतं तेव्हा गाय दूध देते, ते प्रसाद असतं. आणि खेचत आणि आपण जर दूध घेतलं तर ते विष असतं. तर तुम्ही कुठल्या दुधापासून काय खातायत हे खूप बघा. आपला मूड नसताना आपण चपाती बनवली आणि खूप छान मूड असताना चपाती बनवली, फरक आहे ना. तसाच प्रकार गाईच्या मूडवर पण अवलंबून असतं. ती जर फिरणारी असेल, आनंदी गाय असेल, तर तिचं दूध हे आपल्यासाठी अमृत असतं. आणि मग त्याच्यापासून नैसर्गिक पद्धतीने रवीने घुसळून जे तूप बनवलं जातं त्याला, म्हणजे ते संपूर्ण 30 लिटर दुधापासून 1 लिटर तूप बनतं. त्यामुळे 1800 रुपयाचं दूधच लागतं 1 लिटर तूप बनायला. सो हे जे नैसर्गिक तूप ज्यांना पण हवं असेल त्यांना हे आपण देऊ शकतो. हे सगळे प्रोडक्ट सध्या आपले गोशाळेपासून चालू आहेत आणि काही पुढे येऊ घाल. आपल्या प्रेक्षकांना जर हे पदार्थ सगळे हवे असतील, आपण मूळ मुद्दा जो आपला आहे काळ्या हळदीचा, तेथे येऊच. पण तत्पूर्वी जर कोणाला जर हे हवे असतील हे प्रोडक्ट, तर ते कसे ऑर्डर करतील किंवा कसे उपलब्ध होतील त्यांना? मी दादा तुला रिक्वेस्ट करेन की स्क्रीनवर आपण नंबर देऊया, आपला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आपण देऊया. आणि त्याचबरोबर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता त्या नंबरवर, व्हॉट्सअप करू शकतात, फोन करू शकतात, किंवा तुम्हाला इथे भेटायला यायचं असेल तर भेटायला येऊ शकतात. फक्त भेटायला येण्या अगोदर 2 दिवस अगोदर कळवा, कारण इथे सगळा दिवस एकदम फुल बिझी असतो. आणि फक्त भेटायला येण्या अगोदर 2 दिवस कळवा, मग तुम्हाला आम्ही वेळ तसा देऊ शकतो. अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत जाव्या हाच मूळ मुद्दा आहे. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही जर संपर्क केलात, दादाला संपर्क केला, तर निश्चित आपली भेट नक्कीच होऊ शकते. हे गावठी गायींचं शेणखत आहे. हे जे शेण आहे हे इथे जे पूर्ण तुम्हाला प्लॉट दिसतोय, हा आपण इथे गांडूळ खताचा प्रकल्प चालू करतोय. आणि मग गावठी गायीपासून जे शेण मिळतंय त्याचं जर ते गांडूळ खत बनलं तर ते सर्वोत्तम क्वालिटीचं असतं. तर हे त्याच्यासाठी ताजं शेण आहे. ताजं शेणाला पूर्णपणे थंड करून मग त्याच्यामध्ये गांडूळ सोडले जातात. आणि मग गांडूळ जसं जसं त्याला खात जातील, म्हणजे गांडूळ कंटिन्यू खातात आणि कंटिन्यू त्यांची विष्ठा होत असते, ते म्हणजे आपलं गांडूळ खत असतं. सो आता इथे तुम्हाला गांडूळ खतासाठी म्हणून हे टाकलेलं आहे. हे बेड तयार होतात, आता लवकर ह्याच्यामध्ये गांडूळ सोडायचे. आणि तिकडे जे तुम्हाला दिसतंय ह्याच्यामध्ये तुम्हाला जुनं कुजलेलं शेणखत दिसतं.
सो हे जे आहे ना हा. हे कुजलेलं शेणखत आहे. अच्छा. आता हे बघा, हे पूर्ण म्हणजे हे पूर्णपणे 100% बॅक्टेरियांनी भरलेलं असं शेणखत आहे. त्यामुळे हे झाडांसाठी म्हणजे एकदम सुपर अमृत म्हणायला हरकत नाही. अच्छा. हे पण आपण पाठवतो. आणि आता कसं झालं की दिवसेंदिवस गावठी गाई किंवा देशी गाई दिसेनाशा झाल्या, बरोबर. तर लोकांना जरी ते पाहिजे असेल तर आपण हे कुजलेलं वर्षभरापूर्वीचं असं शेणखत सुद्धा लोकांना देतो. ज्यांना कुंडीतलं बागकाम करायचंय किंवा घरामध्ये टेरेस गार्डन बरोबर. करायचं त्याच्यासाठी पण हे अतिशय उपयुक्त आहे. आणि आपण हे सगळं काही घरपोच करतो. खरं तर प्रत्येकाला गाय पाळणं शक्य नाहीये, बरोबर. पण हर घर गाय असा आम्ही कन्सेप्ट राबवतोय. आणि ह्या माध्यमातून घराघरामध्ये देशी गाईचं महत्व, देशी गाईचं ज्या वस्तू आहेत ज्या वापराला आपल्याला खूप गरजेच्या आहेत त्या पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही या प्रकल्पांतर्गत काम करतो. मंडळी, आता आपण गोशाळेत आलो आहोत आणि इथे बघा हे सुकवलेलं शेण आहे. हातात घेऊन बघ दादा, आणि त्याचा सुगंध घेऊन बघ कसा वाटतो बघ. हा पहिल्या पावसाचा जेव्हा मातीचा सुगंध येतो त्या स्वरूपाचाच हा सुगंध आहे. मंडळी, आपण शेण म्हणजे अशी रस्त्यावर दिसतं की आपण घाण वगैरे आपल्याला वाटते, पण हे सुकलेलं शेण झाडांसाठी तर उपयोगी आहेच, पण त्याचा सुगंध देखील आपल्याला पहिल्या पावसाच्या मातीसारखा मृदगंध ज्याला म्हणतो त्या स्वरूपाचा सुगंध आपल्याला मातीला येते. आता ह्या मृदगंधाची गोष्ट सांगते थोडक्यामध्ये. आता हे इतकं सुंदर आहे की असं वाटतं की त्याच्याने आंघोळ करावी. हो ना, म्हणजे असं खराब नाही वाटत. ऍक्च्युली सुगंध जो येतो पहिल्या पावसाचा पण तो मातीचा येत नाही. आपण म्हणतो मातीचा सुगंध आहे, मातीचा नसतो. त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियाज असतात ते ऍक्टिव्हेट होतात आणि ते सुगंध सोडतात. तो सुगंध असतो, त्याला आपण मृदगंध म्हणतो. सो हे जे काय आहे हे कम्प्लिटली एक बॅक्टेरियाचं युनिट आहे. अच्छा. ज्याच्यामधून म्हणजे आपण एखादं झाड किंवा आता एखाद्या झाडाला फणस लागला, बरोबर, पण तो फणस बनतो कसा किंवा त्या झाडाला मिळतो कसं काय, तर माती म्हणजे काय असते, माती म्हणजे अनेक बॅक्टेरियाचं एक कॉम्बिनेशन असते. 1 ग्रॅम मातीमध्ये करोडो बॅक्टेरिया असतात. जर ते बॅक्टेरिया मेलेले असतील तर ती माती आपण निकृष्ट माती म्हणतो. आणि जर ते माती जिवंत असेल, जर त्यातले बॅक्टेरिया जिवंत असतील तर ती उत्कृष्ट दर्जाची म्हटली जाते. आपण जेव्हा रासायनिक खतं टाकतो तेव्हा कम्प्लिटली माती निकृष्ट होते, केमिकलने ते बॅक्टेरिया मरतात. आणि आता हे जे आहेत हे ह्यूज एंटिटी ऑफ बॅक्टेरियाज आहे, हे जर मातीमध्ये गेले तर माती 100% सुपीक होणार. आणि मातीमधलं जे काय ऑक्सिजन पाणी देण्याचं, झाडाला देण्याचं काम कोण करतं, तर हे बॅक्टेरियाज करतात. अच्छा, म्हणजे याच्यामुळे जमिनीतला जो बॅक्टेरिया आहे तो पुन्हा जीवित होईल आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून येणारं उत्पादन जमिनीतलं काय तुमच्या कुंडीमधला जरी असेल ना तर कुंडीला पण तुम्हाला वाटतं ना बहरून यावी, तर ते बहरून येण्यासाठी म्हणून जे बनवतात ना तर हे काम ते करत असतात. अच्छा मंडळी, खरंच खूप पहिल्या पावसाचा सुगंध इथे येतोय. याच्यात म्हणजे अजून जर पाणी पडलं तर आणखीनच पसरेल. एक्झॅक्टली. छान. तर आपण आता आपल्या गायी बघूया आणि त्यांची दूध काढण्याची जी प्रोसेस वगैरे आहे त्याही बघूया. मंडळी, आता आपण आलेलो आहोत गोशाळेमध्ये आणि गोशाळेची साफसफाई करतो. म्हणजे जे शेण असतं, आता याच्यापासूनच आपण शेणखत वगैरे आहे ते सगळं बनवणार. तर या सगळ्या गायी आहेत आणि त्यांना चाऱ्यासाठी ही जागा केलेली आहे. अनेक गायी आहेत आणि वासरं देखील. या कोणत्या पद्धतीच्या गायी आहेत? या सगळ्या गावठी गायी आहेत. गावठी गाय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकते, आता ही जी गाय दिसते हिला हा जो खांदा आहे ह्याला वशिंड असं म्हटलं जातं. वशिंड म्हणजे काय की इथपासून ते तिच्या इथपर्यंत शेपटीपर्यंत सूर्यकेतू नाडी जाते. सूर्यकेतू म्हणजे सूर्यापासून ते केतूपर्यंत सर्व ग्रहांची एनर्जी ते खेचू शकतो. अच्छा. आणि जेव्हा गाय उन्हा पावसात हिवाळ्यात बाहेर फिरते तर ती एनर्जी कंटिन्युअसली घेत असते आणि मग तिच्या गोबर वाटे, गोमूत्रा वाटे, दुधा वाटे, खुरान वाटे, शिंगा वाटे ती एनर्जी रिलीज करते. अच्छा. ही जी प्रोसेस आहे, ही जी सिस्टम आहे, ही एखाद्या खूप सुपर कम्प्युटर पेक्षा पण भारी आहे. अच्छा. जी आपण पण करू शकत नाही. म्हणजे पृथ्वीवरती सूर्याची एनर्जी डायरेक्टली घेऊन आपल्याला देणारा असा एकमेव प्राणी भारतीय गौमाता. म्हणजे हे तुम्हाला जर्सीमध्ये किंवा HF मध्ये ज्या बाकीच्या गायी आहेत हे हायब्रिड जनावर आहेत. बरोबर. त्या गायी नाही आहेत, त्या हायब्रिड केलेल्या आहेत. त्यामुळे ते मानव निर्मित आहे थोडक्यामध्ये. अच्छा. ते दूध जास्त देतील, काही हे करतील, पण जर दूधच कुठल्या प्राण्याचं तुम्ही पितायत ह्याच्यावर खूप काही अवलंबून असतं. बरोबर. म्हणजे ते दूध त्या प्राण्याच्या पिल्लासाठी असतं. बरोबर. तुम्ही म्हशीचं दूध पिलात तुम्ही म्हशीसारखे होणार, तुम्ही गाईचं दूध पिलात तुम्ही गाईसारखे होणार, आणि तुम्ही जर भारतीय गाईचं दूध पिलात तर तुम्ही भारतीय गाईसारखे सेन्सिटिव्ह होणार. अच्छा. म्हशीचं दूध पिलात तर तुम्ही संथ, लिथार्जिक, जाड, लठ्ठ, विचार न करू शकणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हायला लागतील. निर्बुद्धपणा जो असतो
अच्छा, तो आपल्यामध्ये उतरायला सुरुवात होते. म्हणजे आपण म्हणतो दुधात आपल्याला शक्ती मिळते, ते त्याच्या मागचे हे सगळे घटक आहेत. एक्झॅक्टली, हेच सगळे घटक आहे. बघा ना, तुम्ही विचार करा, जी एखादी आई जर बाळाला दूध पाजत असेल, तिला क्रोसिन जरी दिली तरी सुद्धा तिच्या मुलावर लगेच हो, परिणाम होतो. बरोबर, आपण म्हणतो बरोबर. की ती दूध पाजणारी आहे, तिला औषधं कशी द्यायची हे आपल्याला माहिती बरोबर असतं. बरोबर पण मग गायी काय खात आहेत किंवा आपण कसलं दूध पितोय, तो बरोबर. डायरेक्ट इफेक्ट आपल्यावर होत असतो. त्यामुळे आपण कसलं दूध, पिशवीचं दूध 100% बंद. म्हशीचं दूध हे आयुर्वेदात निषिद्ध सांगितलेलं आहे. अच्छा, तो म्हशीचं दूध पिऊ नये, पिशवीचं दूध तो अजिबात पिऊ नये, कारण ते कसलं कसलं होऊन तुमच्यापर्यंत पोहोचलं. बरोबर. खरंच ते दूध आहे का, इथून सुरुवात असते. त्यामुळे जर गावठी गायचं दूध जर तुम्हाला मिळत असेल तर ते तुम्ही घेत. हे जे तिच्यामध्ये सेन्स आहे ना, हे बघा, आता आम्ही हा जो फक्त हात फिरवते, ते किती जास्त सेन्सिटिव्ह आहे ना. बरोबर. ही जी गोष्ट आहे किंवा आता ही जी गाय आहे, आता ही बघा, हिला ना खूप लाड करायला आवडतं. हे बाबू, हे बघा, ती वाटच बघत असते कधी एकदा मी तिच्या जवळ येणार आणि कधी ती माझी लाड करणार. म्हणजे वात्सल्य, वात्सल्य जे काय असतं ते याच्यात झाली सुरू. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ही आमची काळू. सो ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे सगळे घटक दुधावाटे माणसाला मिळतात आणि ते प्रेम, ती माया, ती माणसात रुजायला सुरुवात होते. प्रेम असतं, माया असते. त्याच्या व्यतिरिक्त ना, म्हणजे ते केमिकली जरी बघितलं ना, तर त्याचं जर तुम्ही विघटन करून बघितलं तर असे असे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत, जे गुणधर्म बाकी कुठल्याही पृथ्वीवरच्या याच्यात मिळणार नाही. मी आता मध्यंतरी एक श्लोक वाचलेला, त्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की 5 अशा काही गोष्टी आहेत, त्या 3 महत्वाच्या गोष्टी ज्या खाणं खूप चांगलं आहे. तसं पहिलं आहे उच्चिष्ट, म्हणजे गायीच्या वासराने उष्ट केलेलं दूध आपण घेतो. अच्छा, ते पीत असतं तेव्हा आपण काढतो, ते सगळ्यात पवित्र मानलं जातं. गायीचं मल हे सगळ्यात जास्त पवित्र, म्हणजे त्याची देवाच्या ठिकाणी ठेवून आपण पूजा हो, करू शकतो. बरोबर म्हणजे आणि मध ही मधमाशांची उलटी असते, बरोबर. पण ती जगातली सगळ्यात जास्त पवित्र गोष्ट आहे. आणि हे सगळं आपल्याला आपल्या हे सगळं आपल्याला आपल्या वेदांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे खूप दिसून येतात. हे बघ, ही गीर गाय. अच्छा. मामा, या या, बस पुढे जायचं ना, ये. ही गीर पद्धतीतली. ही गीर पद्धतीची ही गाय जर तुम्ही बघाल तर किती उंच आहे. या या, थोडस. तिचे डोळे तुम्ही बघू शकता किती पाणीदार आहेत. तुम्ही नवीन आहात ना, त्यामुळे ती थोडीशी घाबरते. अरे हो, डोळे एकदम काजळासारखे तिला हे आहे. हे बघा, ती शांत उभी राहते. या, हा, हो. हे जेव्हा आपण करतो ना, हे किती जरी थंडी असेल इथे, हा, कुडकुडणारी थंडी असते, धुकं असतं, तिला असा बोट लावला की आम्हाला अंगावरचं जॅकेट काढून टाकायला लागतं. इतकी गरमी अंगात येते. अरे, आणि ही ताकद फक्त तिच्यामध्येच आहे. आता ही गाय जर विचार केला तर आपल्याला सहज 20 फुटावर उडवू शकते, हो. पण तिने हे ऍक्सेप्ट केलंय. आता तुम्हाला सांगते, त्या पिल्लाची आई हरवली. तर अच्छा, आता तिला ते दूध पितं बाळ आहे, 2 दिवसापासून ती हरवली. तर ते दूध पितं बाळ आहे. आता तिला दूध पाजायचं, आम्ही विचार करतो की दुसऱ्या कुठल्या गाईला नुचवूया का, तर ह्यापैकी कुणी तिला राहू देत नाही उभं. अच्छा, ती फक्त स्वतःच्याच बाळाला जवळ घेते. एका साईडने स्वतःचं बाळ पिते, दुसऱ्या साईडने दुसरं बाळ दिलं तर ती त्याला बाजूला अच्छा, करते, ढकलून देते. स्वतःला नाही. पण त्याच ठिकाणी दुसऱ्या साईडने जर मी दूध काढायला बसली हा, तर तर मला मात्र दूध देतेय. अरे वा. म्हणजे हा तिचा डिसिजन आहे की ह्यांना दूध द्यायचं. द्यायचं की नाही. म्हणजे हे सगळं ते डिसाईड करून ठरवतात. अच्छा, हो, नाही करत. म्हणजे प्राणी सुद्धा त्यांना सगळे चॉईस ठेवलाय त्यांनी. 100%. आणि त्यांना सगळं कळतंय. असं नाहीये की तिच्यापासून लपवून आपण काही करू शकतो, बरोबर. काहीच नाही. म्हणजे गाई स्पेसिफिकली, भारतीय गाई म्हणजे हा प्राणी नाही, ती गौमाता आहे. ते सुपर कम्प्युटर आहे. हो. सुपर कम्प्युटर पेक्षा भारी आहे. त्यांना हे सगळं कळतं, सगळं एव्हरीथिंग. आणि त्यांना स्पर्श ज्ञान त्यांचं सुपर असतं. 100%. या तुम्हाला इकडे मी पिल्लर दाखवते. या, चंपा गौमाता. आता ही चंपा जी आहे ना, हिची गोष्ट वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखं आहे. आता बघा, तुम्ही आलात ना, तिला वेगळं वाटतंय जरा, अच्छा. ती जरा लांब राहणार असं सगळं. तिला सगळ्या कालवडीच होतात. अच्छा, म्हणजे आता आपल्या गोठ्यामध्ये 3 कालवडी आहेत. इकडे मागे आहे, तिकडे मागे आहे आणि तिकडे मागे, असे 3 कालवडी तिच्या आहेत. अच्छा. म्हणजे दर
गायीमध्ये हे वेगवेगळं वैशिष्ट्य असतं की हिला सगळ्या कालवडीच होतात. तर काही काही असतं की एक कालवड होणार, एक पाडा होणार, एक पाडी होणार, एक पाडा होणार, म्हणजे हे ठरवू शकतात त्या. सो ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत. आता ही बाबी, ही लीला, त्यांच्या सगळ्यांची नावं. लीला जी आहे ना, ही छोटीशी गाय आहे पण ती वयाने मोठी आहे. कोकण गिड्डा गाय ह्याला म्हणतात. ही नैसर्गिक कोकण गिड्डा आहे. गिड्डा म्हणजे छोटी आणि कोकणातली कोकण गिड्डा. त्यांची उंची म्हणजे एवढीच. हा, हे बघा, ही आपल्या एवढी असते, कमरे एवढी. आता बऱ्याच जणांना एक नवीन प्रकार हल्ली खूप चालू आहे सोशल मीडियावरती. हा, ती छोटी एकदम गायींना घेऊन फिरतात किंवा लोकांना ते विकलं जातं. तर तो कम्प्लिटली विकृती आहे. पुंगनूर गाय आहे ती. पुंगनूर गाय ही आंध्र मधली गाय असते. अच्छा. आंध्र मधली गाय ऍक्च्युली एवढी किंवा ह्याच्यापेक्षा थोडी लहान असते, एवढी असते. अच्छा. ओके, म्हणजे एवढ्या उंचीची असते पण ती पण अशीच मोठी असते. तो जो प्रकार दाखवला जातो ना छोट्या ह्यांचा, ते जेनेटिकल चेंजेस करून बनवल्या गेलेल्या गायी आहेत आणि त्यांना विकल्या जातात. अच्छा, म्हणजे तो खरा प्रकार नाहीच आहे त्याच्यामध्ये. एक प्रकारे बोनसाय. अच्छा. आणि जे त्याच्यात सांगितलं होतं की 3-4 लिटर पुंगनूर गाय दूध देते. तर पुंगनूर गाय जी एवढी असते ती दूध देते, 3-4 लिटर देऊ शकते. पण जी ती एवढूशी आहे ना, ती 3-4 लिटर पाणी पण नाही दिवसाला. त्यामुळे अशा पद्धतीने ते सगळं काही बदलतं. लोकांची फसवणूक आणि काहीतरी गळ्यात मारायचं. हा, म्हणजे ते विक्री करणं गायीची हा पूर्णपणे म्हणजे विकृती आहे. आम्ही आमच्याकडे कुठल्याच गायी विकत नाही, पण ज्यांना कोणाला गायी हव्या असतील त्यांना आम्ही सपोर्ट करू शकतो. अच्छा. त्यांना मिळवून देऊ शकतो. आता हे बघा, हा गिरपाडा, हा तिकडे तुम्ही नर्मदा बघितली ना, हा तिचा पाडा. हा पुढे जो आहे तो समोरची माऊली होती तिचा पाडा भालचंद्र. भालचंद्र आहे ना. बालू उभा राहा बोले. आणि ही धनश्री, ही धनत्रयोदशीच्या दिवशी झाली. हे बाळा बाजूला होतं, त्यामुळे तिचं नाव धनश्री. धनत्रयोदशीची धनश्री आणि त्याच्या डोक्यावरती चंद्रकोर आहे म्हणून भालचंद्र. हा, तो भालचंद्र. आणि हा शुभ्र आहे म्हणून याचं नाव शुभ. वा, सगळ्यांची त्यांच्या रंगावर्ण आणि ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवसाची नाव. ती नावं म्हणजे ते बाळ जन्माला येतं ना त्या सेकंदालाच सुचतं ते नाव. हे चित्र रोज बघायला मिळतं छान. ती जेव्हा पानं सोडते तेव्हा ती गोमूत्र पण विसर्जन करते. अच्छा. घ्या त्याला मागे. ताजं दूध. काही आता आपण रिव्हर्स मायग्रेशन कडे आलो. म्हणजे आपली सुरुवात मुंबईत होती. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पेशाने वकील होतात आणि मिस्टर तुमचे कम्प्युटर इंजिनियर. तर तिथून ते तिथलं सोडून पुन्हा कोकणात रिव्हर्स मायग्रेशन मध्ये गावी येणं, इथे पुन्हा हा सेटअप उभारणं, हे कसं सुरुवात झाली? म्हणजे या सगळ्या गोष्टींची सुरुवात खूप लहानपणातच झाली होती. ते खूप लहानपणापासून असं मी पहिल्यांदा जेव्हा जुरासिक पार्क पहिला बघितलेला ना, त्याच्यामध्ये असं मोठं काहीतरी त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं. ते बघितल्यावर ते आठवून मला आता पण काटे येतात अंगावर. मला असं कायम वाटायचं मला असं काहीतरी करायचं जे खूप मोठं असेल, जे सगळ्यांसाठी असेल. पण बॅकग्राऊंड किंवा असं कुठेच काही नव्हतं. मग स्वतःची आवड कशी शोधायची ह्याबद्दलची जी काउन्सिलिंग आम्ही आमचं स्वतःचं काउन्सिलिंग घेतलं. मग काउन्सिलिंग फील्डकडे वळलो. हळूहळू जसं जसं आम्हाला स्वतःबद्दल कळत गेलं आम्ही लोकांना पण त्याच गोष्टी शिकवत गेलो. आणि मग काउन्सिलिंग फील्डमध्ये आम्ही दोघंही रमलो आणि बरीच वर्ष आम्ही हॅपीनेस ट्री या नावाने मुंबईमध्ये काम करत होतो. आजही ते काम सगळं ऑनलाईन चालू आहे. आणि हे सगळं काम आम्ही करत होतो. लोकांना त्यांचा हॅपीनेस कसा मिळवायचा ह्याच्यासाठी आम्ही कुठेतरी त्यांना गायडन्स करत होतो. आणि खूप डीप अभ्यास करताना तुम्ही स्वतःच्या पण बद्दल खूप डीप जातात ना. मग तेव्हा मात्र आम्हाला असं व्हायचं की अरे हे सगळं सांगतो ते ठीक आहे पण शहरी आयुष्य आवडत नव्हतं. आणि मग जेव्हा चान्स मिळेल तेव्हा कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात आम्ही जात असायचो.
केमिकलवालं लाईफ, एकदम फुल कॉर्पोरेट लाईफ तिथे जगत होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींची ओढ मात्र खूप होती. आणि मग कसं असतं ना की त्याचे प्लॅनिंग्स करत होतो. मुंबईमध्ये आम्ही हॅपीनेस युनिव्हर्सिटी आम्हाला उभी करायची होती. त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न होता की सगळ्यांना हॅपीली जगता येईल असं काहीतरी आपण तिथे बनवूया. अशी जागा एक असली पाहिजे की जिथे सगळं काही तिथे तसं असेल. तर त्या ह्याचा एक गाणं आहे बघ, किलबिल किलबिल पक्षी बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती, पानो पाणी फुले भरती, फुलपाखरेवर बिरबिरती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. ही जी कविता आहे ही कविता आमच्या ह्या कन्सेप्टसाठी परफेक्ट, म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर लिहिली गेली होती. आणि आम्हाला एक्झॅक्टली तसं जगायचं होतं. ती ओढ दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मुंबईत असताना आम्ही खूप जणांना आमचं हे स्वप्न आम्ही सांगत होतो. नंतर लॉकडाऊन आलं, त्या दरम्यान आम्ही सगळं करत होतो तिकडे. पण मग असंच मग कोणाला तरी सांगता सांगता कुठेतरी बोलली माझ्या भावाची जागा आहे इथे, तुम्हाला यायला आवडेल का. तेव्हा खरंच लॉकडाऊनमध्ये फार कमी कामं होती. जिथे जाता येईल तिथे आम्ही गेलो आणि ही जागा आवडली, आम्ही इथे आलो आणि शिफ्ट झालो डायरेक्टली. आणि मग इथे हॅपी इकोव्हिलेजची सुरुवात झाली. हॅपी इकोव्हिलेजची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा अडचणी अशा होत्या की प्लॅनिंग खूप होते, माहिती खूप काही होतं, बरोबर, पण केलेलं नव्हतं. अशा गोष्टी होत्या. हा, प्रॅक्टिकल अनुभव फार कमी होता, म्हणजे एकदमच कमी. मग मी आकाश चौरसिया सरांकडे ऍक्च्युली प्रॅक्टिकली शेती शिकले. त्यांच्याकडे जाऊन ट्रॅक्टर कसं चालवायचा, फावडं कसं चालवायचं, या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित शिकले. प्रॅक्टिकली दिवस रात्र आम्ही मेहनत करायचो, काम शिकले आणि आजही ते मला मदत करतात. आणि मग अशा अनेक लोकांना भेटले. मग अजूनही आम्ही जाऊन जाऊन भेटतो, त्यांची कामं शिकतो, ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि एकच होतं की जे काय करायचं ते कंपल्सरी सेंद्रिय करायचं, केमिकल फ्री करायचं. आणि मग इथे हळूहळू एक एक गोष्टी उभ्या राहत गेल्या. त्याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आम्हाला कळली ती म्हणजे गाय, गावठी गाय, म्हणजे भारतीय देशी गाय म्हणजे काय असतं. मोठ्या मोठ्या लोकांकडून, जसं गोपाल सुतारिया सर आहे, आकाश सर आहे, राजेंद्र भट सर आहे, अशी मोठी मोठी लोक आहेत की ज्यांनी गायीचं महत्व सांगितलं आणि ते कळलं. मग जेव्हा ती पाळायला लागलो तेव्हा गाय खूप भारी असते आणि आपली गौमाता असते असं समजलं. पण जेव्हा सणसणीत लाद बसली तेव्हा गौमातेने आम्हाला खरंच आठवण करून दिली की असं नाही, आपली आई आठवली. येस, आपल्या आईने आपल्याला असंच हे केलेलं असतं. मग ते प्रॅक्टिकल चॅलेंजेस आम्हाला खूप होते की अनुभव आम्हाला प्रॅक्टिकल नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे फंड्स, जे काय फंड्स होते सो कॉल्ड, म्हणजे जसं मुंबईमध्ये एनआरआय लोक येतात आणि त्यांच्यासाठी सगळे रेट हाय असतात ना, तसंच आम्ही इथले एनआरआय होतो, आम्ही मुंबईकर होतो, त्यामुळे आमच्यासाठी सगळे रेट्स इथले हाय होते. त्यामुळे सगळ्या गोष्टी, आणि जरी हायेस्ट रेट त्यांनी सांगितले तरी आम्हाला ते स्वस्त वाटायचं, कारण मुंबईपेक्षा ते स्वस्त होतं. पण मग खूपशे पैसे आम्ही सुरुवातीला असेच आमचे गेले, डबल गेले खूप सारे. पहिल्या वर्षी असलेले सगळे पैसे संपले. आणि त्यानंतर मग आम्हाला एक नाबार्डचं लोन मिळणार होतं, ते लोन अचानक कॅन्सल झालं. ते सँक्शन लेटर आलं होतं, त्याच्या भरोशावर आम्ही खूप सारे खर्च केले होते आणि ऐनवेळी ते कॅन्सल झालं. त्यामुळे म्हणजे तुला पुढच्या महिन्यात पैसे देतो हे सांगून काम सुरू झालं, पण ते पैसे आलेच नाही. आणि मग ऐनवेळी लोकांचे पैसे, ह्याचे पैसे, खूप मग गावात बदनामी व्हायला लागली की अरे बापरे, ही लोक पैसे देतील का. एकतर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना असा प्रश्न पडायचा, ही लोक खरंच इथे टिकतील का, बरोबर, बाहेर मुंबईचे कोणीतरी येऊन आम्हाला फसवणार तर नाही. हा ऍक्सेप्टन्स यायला पहिलं 1-2 वर्ष गेली. आणि आता 4-4.5 वर्षानंतर त्यांनीही आम्हाला स्वीकारलं. त्यानंतर आम्हाला इथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्याने आम्हाला मारहाण पण झाली होती. जवळपास 60 लोकांनी आमच्यावर मारहाण केलेली आणि आम्हाला इथून पळवून लावण्याचा प्रयत्न, इल्लीगल प्रयत्न करण्यात आला. तर अशा सगळ्या अडचणी सुरुवातीला खूप साऱ्या आल्या. म्हणजे बघा, आपल्याला वाटतं की अरे तुम्ही जंगलात राहताय तर भीती वाघाची असेल, पण आम्हाला सुरुवातीला काय झालं, आमचा छोटासा गोठा होता आणि तो ओपन होता. वाघ तर पहिल्या 2-3 वर्षात नाही दिसला, नंतर दिसला. पण तेव्हा अचानक एक कुठला तरी माझावर आलेला बैल आमच्याकडे आला आणि आता त्या बैलाला गोठ्यातून बाहेर काढायचं कसं, तो जायला तयार नाही, कारण आमच्या गायीच्या तो मागे लागला पूर्णपणे. आणि बाकीची जर तसाच तो बैल तिथे राहिला असता तर आमच्या सगळ्या गुरांना फास लागला असता. तेव्हा 7-8च गुरं होती. पण आणि त्या कंडिशनमध्ये आमची गाय जेव्हा माझ्यावर आली होती तेव्हा तो बैल हलायला तयार नव्हता. सो अशा पद्धतीच्या खूप साऱ्या अडचणी आम्हाला, म्हणजे वाघ खूप लांबची गोष्ट असते, बैलासारख्या ह्यांना सुद्धा हँडल करणं कधी कधी खूप कठीण जातं. किंवा साप कधी कधी घरात यायचे, तर तो साप, आता तेव्हा असं होतं की एकाच खोलीत राहत होतो, खूप पसारा होता, साप घरात आला त्याचा प्रश्न नव्हता, तो काढता येत होता. पण तो जर चुकून त्या अडगळीत गेला असता तर आम्हाला सगळा पसारा रात्री 11 नंतर बाहेर काढायला लागला असता. म्हणजे हे खूप सारे प्रॅक्टिकल चॅलेंजेस आम्हाला होते. येस, पण आता ते म्हणजे तर झालंय सेट. म्हणजे असं आता मी वाघ आणि साप म्हटली की लोक घाबरतात, पण ऍक्च्युली घाबरायचं कारण नाहीये. हे सगळं बघायला आपण लाखो रुपये खर्च करून जातो, हे सगळं इथे बघायला मिळतं. खरंच तुम्हाला सांगते, जर आपल्याकडे ही वृत्ती असेल की ते आपल्या घरात राहत नाही, आपण त्यांच्या घरात राहतोय,
तर ते कधीच आपल्याला डिस्टर्ब करायला येत नाही. कधीच त्यांनी आम्हाला डिस्टर्ब नाही केलं, कधीच त्यांनी आम्हाला त्रास नाही दिला. फक्त त्यांना ती गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे की ही माझी जागा आहे, ही त्यांची जागा आहे. आम्ही फक्त ती जाणीव त्यांना करून देतो. ते तिकडे जातात, आम्ही इथे राहतो आणि सगळं काही स्मूथ होतं. म्हणजे एवढं सहज होतं असं तुमच्या बोलण्यावरून तरी ते वाटतं. होतं सहज अरे होतं. वा.